आपणामध्ये विकार का नाही पाहत, आपण निर्विकार का आहात प्रभू समजते आहे मला। कम्मादो अप्पाणं भिन्नं भावेहि विमलगुणनिलयम् मज्जत्थ भावनाये वियडिकरणं तिविन्नेयम्। प्रभू अविकारी का आहे पहा। कम्मादो अप्पाणं भिन्नं भावे विमलगुणनिलयम् मज्जत्थ भावनाये वियडिकरणं तिविन्नेयम्। पहा, प्रभू अविकारी निर्विकारी आहेत याचे कारण काय जाणतोय मी। प्रभू स्वतःला काय अनुभवताय? मी सर्व प्रकारच्या द्रव्यकर्म भावकर्म न कर्मापासून भिन्नच आहेच। मी जाणतो आहे प्रभू स्वतःला कशा प्रकारे अनुभवतात पहा। प्रभू निरावरण आहे ते जाणतात। माझ्यामध्ये कर्म न कर्माचा अभावच आहे पहा। तर ते जाणता आहेत कर्म न कर्माचे प्रदेश भिन्न आहेत। माझ्या आत्म्याचे प्रदेश भिन्न आहेत। कर्म माझ्या आत्म्यामध्ये नाही तर कर्मामध्ये माझा आत्मा नाहीच। जाणताय का अविकारी अविकृतीकरणाचे कारण अविकारीपणाचे कारण का आहेत प्रभू निर्विकार जाणतो आहोत। प्रतिसमयाला एकच धारा आहे। कम्मादो अप्पाणं भिन्नं भावेयी। प्रतिसमयाला एकच भावना, मी कर्मापासून भिन्न एक शुद्ध कारण परमात्माच आहे। हो हो हो, मलाही समजले। विकाराला दूर करण्याचा उपाय जाणला मी आता। पहा, प्रभूंच्या ठिकाणी जरी अघाती कर्माचा उदय आहे, परंतु प्रभू प्रतिसमयाला जाणतात या उदयापासूनही मी भिन्नच आहे। मी कर्माच्या उदयाला भोगणारा नाहीच, मी तर ज्ञानादी अनंत गुणांचा भोग घेणारा शुद्ध जीव आहे। पहा, निर्णय करा, प्रभूंच्या आश्रयाने तरी निर्णय करा। व्यक्त आहेत प्रभूंमध्ये सर्व गुण। जाणा, एकाग्र चित्ताने प्रभूंना जाणा। कम्मादो अप्पानं भिन्नं भावेयी। पहा, तर स्वतःच्या आत्म्याला प्रतिसमयाला कर्मापासून भिन्न अनुभवता आहेत। चार घाती कर्म तर नष्ट झालेत। अघाती कर्म आहेत, परंतु अघाती कर्मामध्ये प्रभू नाहीत।
प्रभूंमध्ये अघाती कर्म नाही, प्रभू तर स्वयं स्वतःच्या अनंत गुणस्वरूपामध्येच आहेत. कर्माशी संलग्न नाहीतच. शिका जरा, प्रभूंकडून शिका. प्रभूंना जाणणारा हा मी देखील पाहता, प्रभूंसारखाच तर हा मी आहे. कर्मापासून भिन्न असा मी आत्मा पूर्वीही होतो, आताही आहे, पुढेही असणारच. पहा, माझ्यामध्ये कर्म पूर्वीही नव्हते, आताही माझ्यामध्ये, माझ्या शुद्ध स्वरूपामध्ये कर्म नाहीतच, पुढेही या माझ्या शुद्ध स्वरूपामध्ये कर्म नसणारच. भले पर्यायामध्ये कर्माचा उदय असेल, परंतु तो क्षणिक आहे, ध्रुवात नाही, पर्यायात आहे. आणि हा मी चेतनात्मा तर त्या क्षणिक कर्माच्या उदयापासून देखील भिन्नच आहे. पहा, कम्मादो अप्पानम भिन्नम भावेई. असू द्या, कोणत्याही कर्माचा उदय असू द्या, चिंता नाही. भावना प्रभूंसारखीच पहा, सहज विकारी, सहज निर्मोही दशा, सहज सुख पर्यायामध्ये येणारच, खात्रीच आहे. फक्त कार्य प्रभुवत करायचे आहे. पहा, प्रभू काय करतायत, पाहताय का प्रभूंना? ज्ञाता द्रष्टा आत्मराम. कर्मापासून भिन्न आत्म्याची उपासना करता आहेत प्रभू. माझ्या पर्यायामध्ये भलेही कर्म असो, पर्यायातच आहेत, शुद्ध स्वरूपामध्ये नाहीतच. पहा तर, त्याचा उदय भले जरी असेल पर्यायामध्ये, तरी सुद्धा हा मी त्या उदयापासून देखील भिन्नच आहेच. शारीरिक वेदनेचा उदय असो, तो कर्माचा उदय आहे. मी त्याहून भिन्न एक शुद्ध चेतन परमात्मा आहे. निद्रा कर्माचा उदय असो, मी त्याहून भिन्न एक शुद्ध चेतन परमात्मा आहे. क्षुधा कर्माचा उदय असो, मी त्याहून भिन्न एक चेतन आत्मा आहे. क्षयक्षम ज्ञानाचा सद्भाव असो, मी त्याहून भिन्न एक शुद्ध आत्मतत्व आहे. पहा, सुंदर आहे हे आत्मतत्व. कर्मापासून भिन्न आहे हे आत्मतत्व. मला काही समजत नाही, हा ज्ञानावरण कर्माचा उदय आहे. मी तर शुद्ध आत्मा या ज्ञानावरण कर्माच्या उदयाहून पण भिन्नच आहे. पहा, निरावरण मी शुद्ध चेतन आत्मा आहे. फार सुंदर आहे हो. पहा तर, आवरणाकडून पाहिले तर दुःख होईल. आवरण रहित पाहना, अंतरंगातून पाहना स्वतःला. भगवान आहोत आपण. उठा आवरण ध्रुवावर. निज ध्रुव तर निरावरणच आहे, निष्कर्मच आहे.
जाणतोय मी, कर्मरहित परमात्मा आहे मी. हो हो, निष्कर्म स्वरूप निष्कर्म स्वरूप निष्कर्म स्वरूप निरावरण स्वरूप निरावरण स्वरूप निरावरण स्वरूप निज ध्रुव शुद्ध आत्म्यामध्ये आवरण नाहीच. मला काही समजत नाही, हेही एक प्रकारचे कर्माचेच आवरण आहे. जो हे जाणतो मला समजत नाही, तो हा मी ज्ञानमय आत्मा. या अज्ञान रूप ज्ञानावरण कर्मापासून देखील भिन्नच आहे. जाणा, ज्याला वाटते आहे मला समजते आहे, समजणे ही क्षयक्षम ज्ञानाची अवस्था आहे. त्या समजणे रूप क्षयक्षम ज्ञानापासून मी हा शुद्ध आत्मा भिन्नच आहे. मला चांगले समजते, मला कमी समजते, हे सर्व कर्मकार्य आहे. मी हा शुद्ध आत्मा कर्मापासून भिन्नच आहे. पहा, केवळ ज्ञानाचे रहस्य आहे, काही नाही. मी फक्त ज्ञान मात्र, चिन्ह मात्र, ज्ञानमूर्ती, चिन्मूर्ती, ज्ञानवान शुद्ध आत्माच आहे. मला कानाने कमी ऐकू येते, हाही कर्माचा उदय. मी त्या कर्मापासून भिन्नच आहे. पहा, निज चेतनात्मा कम्मादो अप्पानं भिन्नं भावे. हा मी शुद्ध चेतनात्मा कर्मापासून अत्यंत भिन्नच आहे. मला चांगले ऐकू येते, हेही क्षयक्षमिक इंद्रिय ज्ञानच आहे. तेही कर्माचे कार्य आहे. मी या चांगले ऐकणे रूप कर्माच्या कार्यापासून भिन्नच आहे. प्रतिसमयाला ज्ञान स्वभावाची अनुभूती आहे आहे आहे. कर्मापासून भिन्न हा निजध्रुव चेतन आत्मा आहे आहे आहे. आहे की नाही गंमत? सुंदर आहे. ऐकू येवो अथवा न येवो, मी तर तो नव्हेच. मी तर विमल गुणामध्ये निवास करणारा परमात्मा आहे. जसे प्रभू आपल्या अनंत विमल गुणामध्ये निवास करतात, मी देखील माझ्या विमल गुणामध्येच निवास करणारा शुद्ध परमात्माच आहे. डोळ्याने मला कमी दिसते, ओहो, ही सुद्धा कर्माची अवस्था. मी तर या
अवस्थेपासून भिन्न एक शुद्ध भगवान आत्मा आहे. काय मजा आहे बघा तर. मला डोळ्याने चांगले दिसते, अज्ञान आहे, कर्मकार्य आहे, तुझे नव्हे. तू तर त्याहून भिन्न चेतन परमात्मा आहेस, पहा तर खरे. ज्ञानावरण कर्म मी नाही. हो, ज्ञानावरण कर्मापासून मी भिन्न आहे. ज्ञानावरण कर्माचा उदय माझ्या ध्रुव स्वभावामध्ये नाहीच. ज्ञानावरण कर्माचा क्षयक्षम माझ्या या जाणीवेत येणाऱ्या शुद्ध स्वभावामध्ये नाहीच. पहा, निरावरण भेद आहे. कर्मामध्ये आणि माझ्यामध्ये अंतर आहे. जाणतोय मी, कर्म कर्मामध्ये, मी माझ्यामध्ये. एक चित स्वभावाचीच प्रतीती. कर्मापासून भिन्न असा शुद्ध चेतन आत्माच आहे. जाणतो आहोत. नाकाच्या द्वारे होणाऱ्या ज्ञानापासून मी भिन्नच आहे. पहा, नाकाच्या द्वारे होणारे जे ज्ञान ते ज्ञानावरण कर्माचे कार्य आहे. मी तर त्याहून भिन्न, कर्माहून भिन्न शुद्ध ज्ञानमय आत्मा आहे. जाणतो आहोत, जाणला जातोय. आहा, पहा, ज्ञानमय ज्ञानवान टंकोत्कीर्ण एक अखंड ध्रुव आहे. निष्कर्म ध्रुव आहे. कर्माहून भिन्न ध्रुव आहे. अज्ञानाने मी आजपर्यंत स्वतःला कर्म मानले होते. आत्म्याला न जाणता मूढ होऊन परालाच कर्मालाच आत्मा मानले. आता मी जाणले, कर्म म्हणजे मी नाही, कर्म भिन्न, मी भिन्न. हो, निरावरण तर आहे की मी. कुठं आहे माझ्यामध्ये कर्म? कुठं आहेत माझ्यामध्ये कर्माच्या अवस्था? नाही, मी तर शुद्ध बुद्ध निष्कर्म स्वभावी चिन्मात्र आत्माच आहे. रसनेंद्रियाच्या द्वारे होणाऱ्या ज्ञानापासून देखील हा मी शुद्ध आत्मा भिन्नच आहे. रसनेंद्रियाचे ज्ञान ज्ञानावरण कर्माचे कार्य आहे. आणि हा मी आत्मा त्या कार्याहून देखील भिन्नच आहे. पहा, गोड स्वाद जाणणारा मी नव्हे, ते तर कर्म कार्य आहे. मी तर त्या गोड स्वाद जाणणाऱ्या ज्ञानापासून देखील भिन्न केवल ज्ञान स्वरूपी आहे. हो, केवल ज्ञान स्वरूपो
केवल ज्ञान स्वरूपोऽहम्। केवल ज्ञान स्वरूपोऽहम्। कम्मादो अपानं भिन्नं भावे विमलगुणनिलयम्। ओहो, अनंत गुण हेच माझे खरे वैभव, असंख्यात प्रदेश हेच माझे खरे घर। ज्ञानरूपी महलामध्ये मी वास करणारा। ओहो, ज्ञानमय आत्मा आहे। स्पर्शेंद्रियाच्या द्वारे होणारे ज्ञान सुद्धा माझे कार्य नव्हे, तो तर कर्माचा सद्भाव असलेले कार्य आहे। मी त्या स्पर्शेंद्रियाच्या द्वारे होणाऱ्या ज्ञानापासून भिन्नच आहे। आहा, कम्माद अपानं भिन्नं भावे विमल गुण निलयम्। एक विमल गुणामध्ये निवास, हेच अविकृतीकरण, हीच अविकारी अवस्था। पाहत प्रति समयाला कर्म भले उदयात असो, मी आता त्या उदयामध्ये मोही रागी द्वेषी होणार नाहीच। कारण मला समजले। काय समजले? मी तर या सर्व प्रकारच्या कर्माच्या उदयापासून भिन्न अविकारी शुद्ध आत्मतत्वच आहे। असू दे, कोणत्याही कर्माचा उदय असू दे, चिंताच नाही, मी भिन्न आहे। बघा तर पाठ दुखते, हो हो, कर्म कार्य आहे, मी तर त्याहून भिन्न आहे। विचार तर करा जरा। कम्मादो अपानं भिन्नं भावे विमल गुण निलयम्। जगा किती मजा आहे, विचार तर करून पहा। पाय दुखतो, डोके दुखते, घसा दुखतो, हे सगळे कर्मकृत कार्य आहे। मी शुद्ध चैतन्यान्मय आत्मा या सर्व प्रकारच्या कर्मापासून भिन्नच आहे। कम्मादो अपानं भिन्नं भावे विमल गुण निलयम्। एकच भावना, मी कर्मापासून भिन्न अनंत गुणस्वरूपी शुद्ध चेतन परमात्मा आहे। मोहाच्या उदयामध्ये होणाऱ्या कार्यापासूनही मी भिन्न आहे। माझी गाडी कर्माच्या उदयात होणारा हा परिणाम आहे। मी पुन्हा एकदा कम्मादो अपानं भिन्नं भावे विमल गुण निलयम्। मी
या कर्मापासून हा निज आत्मा या मोहनीय कर्माच्या उदयापासून देखील भिन्नच आहेच. माझे शरीर ओहो, हा जो मोह भाव, राग भाव, द्वेष भाव, हेही कर्मकृत कार्य आहे. मी भगवान आत्मा कसा आहे पहा, भिन्न आहे. या सर्व प्रकारच्या भावापासून, मोह भावापासून भिन्न आहे. पहा, शरीर माझे हा मोह भाव, शरीरामध्ये होणाऱ्या वेदनेची जाणीव, वेदना मोह भाव आहे. मी त्याच्यापासून वेगळा आहे हो प्रभू. पाहत भावना तर करा निज आत्म्याची, सर्व प्रकारचे दुखणे नष्ट होऊन जाईल. स्वरूपाला, भगवान आत्म्याला पहा. प्रभू तर पहा, आलेल्या दिवसापासून पाहतोय एकच आसनामध्ये, स्वरूपामध्ये विराजमान आहे. वेदना नाही, दुःख नाही, काही नाही. काय करतायत प्रभू? कम्मादो अप्पानं भिन्नं भावे विमल गुण निलयम. प्रभू आपल्या विमल गुणामध्ये लीन आहे. कोणताही कर्म उदय असो, ते स्वतःला त्याहून भिन्न अनुभवताय. मग मी पण प्रभूंसारखाच आहे की हो? हो आहे. असू देत, उदय कोणताही असू देत, चिंता नाही मला आता त्या उदयाची. मला समजले उदयाशी कसे लढायचे. कर्माला नष्ट करण्याचे, कर्माचे दुःख नष्ट करण्याचे हत्यार मिळाले मला. पहा, कम्मद अप्पाणं भिन्नं भावे विमल गुण निलयम. आपल्याच विमल गुणामध्ये, आपल्याच अनंत गुणामध्ये आहोत. सुंदर आहे. परम शुद्ध पारिणामिक भाव, कर्माचा उदय, क्षयक्षम, क्षय, उपशम आदी भावापासून भिन्नच आहे. या निजध्रुव स्वरूपामध्ये, या निज ज्ञान स्वभावामध्ये पाहत कर्माचा उदय नाही. या निज ज्ञान स्वरूपामध्ये कर्माचा क्षयक्षम नाहीच. या निज ध्रुव स्वरूपामध्ये कर्माचा उपशम नाहीच. या निज ध्रुव शुद्ध आत्म स्वरूपामध्ये कर्माचा क्षय देखील नाहीच. क्षय, उपशम, क्षयक्षम, उदय या तर सर्व कर्माच्या अवस्था. हे सगळे बहिस्तत्व आहे. माझ्या शुद्ध चैतन्य स्वरूपापासून भिन्नच आहे. भावना हीच भावना शुद्धात्म भावना होय. पहा, माझ्या पुण्याचा उदय नाही. अहो, मी तर पुण्यच नाही आहे, तर माझे पुण्य असणार कोठून? पुण्य तर कर्माचे कार्य, आणि मी कम्मादो अप्पानं भिन्नम.
पुण्याच्या उदयापासून, पुण्याच्या फळापासून मी चेतन परमात्मा भिन्नच आहेच, जाणतोच आहेच. पहा, माझ्या पाप कर्माचा उदय आहे? ओहो नाही, मी शुद्ध चेतन आत्मा आहे. पाप तर माझे नाही, पाप तर कर्माचे कार्य आहे. आणि मी आत्मा या पाप कर्मापासून भिन्नच आहेच, जाणतो आहोत. निज परमात्मा जाणला जातोय, निरावरण परमात्मा जाणला जातो आहे. काय सुंदर आहे बघा. न्यायक प्रभू, चैतन्य प्रभू, आनंद स्वरूप प्रभू. हो हो हो. मला झोप येत नाही, मला झोप येते दर्शनावरण कर्माचे ते कार्य आहे. मी त्याहून भिन्न चेतन शुद्ध आत्माच आहे. मी दर्शनावरण कर्मापासून भिन्न शुद्ध न्यायक प्रभू आहे. माझ्यामध्ये जास्त वेळ बसण्याची शक्ती आहे. मला जास्त वेळ स्थिर बसता येत नाही. दोन्ही कर्माचे कार्य जाऊ दे, बसो अथवा न बसता येवो. मी कसा कम्मादो अप्पानं भिन्नं भावे विमल गुण निलयम. विमल गुणवाला मी परमात्मा आहे. कोणत्याही कर्माचा उदय उपशम क्षय क्षयक्षमापासून भिन्न आहे, जाणतोय मी. हो 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 हो. आहे आहे आहे. आता डोळे उघडा. कर्मापासून भिन्न असणारे अरिहंत प्रभू पहा. डोळे बंद करा. कर्माहून भिन्न निज ध्रुव शुद्ध आत्मा आहेच, जाणा. डोळे उघडा. भगवंतांकडे पहा. आपल्या विमल गुणांमध्ये निवास करणारे हे चेतन अरहंत परमात्मा आहेत. डोळे बंद करून विमल गुणवाला निज शुद्ध चेतन आत्मा जाणा. डोळे उघडा. समता भाव वाले अरहंत प्रभू जाना. माध्यस्थ भाव वाले हे अरिहंत परमात्माच आहेत. मी जाणतो. डोळे बंद करा. जाणणाऱ्याला जाणा. प्रभूंना जो जाणणारा तोच हा मी.
समता स्वभावी माध्यस्थ स्वभावी शुद्ध चेतन आत्मतत्वच आहे. आहे आहे आहे. आता तुमचे तुम्ही हा प्रयोग थोड्या वेळ करा. येथून सूचना दिल्या जाणार नाही. सर्वांनी प्रभूंकडे पाहायचे, डोळे मिटायचे, स्वतःला जाणायचे. मूर्ती दिसत नसेल तर भूमीकडे पहा, डोळे बंद करा, स्वतःला जाणा. बदलणाऱ्या उपयोगाला उपयोगामध्ये लावा. सूचना दिल्या जाणार नाहीत. निष्कर्म स्वरूपो निरावरण स्वरूपो निरावरण स्वरूपो विभाव परिणतिरहितो अज्ञानरहितो क्षयक्षम ज्ञानरहितो ज्ञानावरण कर्मरहितो चैतन्य स्वरूपो सच्चिदानंद स्वरूपो आनंद घन स्वरूपो परमात्मा स्वरूपो परम मंगल स्वरूपो ओम म्हणजे निज ध्रुव शुद्ध आत्मा. रत्नत्रय स्वरूपी शुद्ध आत्मा. परमेष्ठी स्वरूप चेतन आत्मा आहे. एवढा अरिहंत परमेष्ठींना पहा. भो प्रभो नमोस्तु नमोस्तु नमोस्तु. डोळे बंद करा. निज ध्रुवाला जाणा.